अरे थांबणार रे, अरे बता 1 मिनिट ना, व्हिडिओ काय उपयोग आहे का? मग आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते महाड येथे मनुस्मृतीचे दहन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणसामाणसातील विषमता जपणाऱ्या मनुस्मृतीचे दहन 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे केले। या घटनेला यावर्षी 97 वर्षे पूर्ण होत आहेत। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार SCERTने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे। यावरून राज्यात नव्या वादाची ठिणगी पडली आहे। मनुस्मृतीमधील 3 श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासंदर्भातल्या सरकारच्या निर्णयाविरोधात व मनुस्मृती या ग्रंथाची होळी करण्यासाठी आनंदराज आंबेडकर यांनी बहुजन समाजाला साथ घातली होती। 10 जून 2024 रोजी महाड येथील ऐतिहासिक क्रांतीभूमीत हजारोंच्या संख्येने बहुजन समाज एकवटला। प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले। चौदार तळे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंबेडकरी अनुयायी यांनी क्रांतीस्तंभ महाड येथे दाखल झाले। येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती का जळली, मनुस्मृती दहनाचा इतिहास, मनुस्मृती ग्रंथात असणाऱ्या जाचक रूढी परंपरा याविषयी विस्तृत माहिती आंबेडकरी अनुयायांना महाड तालुका कमिटीच्या वतीने देण्यात आली। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आनंदराज आंबेडकर यांनी मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश आम्ही पाठ्यपुस्तकात होऊ देणार नसल्याचे सांगितले। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती का जळली याचा धडा पाठ्यपुस्तकात असायला हवा, यासाठी आम्ही राज्य सरकारकडे मागणी करणार असल्याचेही देखील सांगितले आहे। यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी सुलभ नाना टिपणीस यांचे नातू यांच्या हस्ते मनुस्मृतीचे ग्रंथांचे दहन करण्यात आले। यावेळी महापुरुषांचा जय जयकार करण्यात आला तर मनुस्मृतीचा धिक्कार करण्यात आला। कार्यक्रमाला रायगड, रत्नागिरी, पुणे, अमरावती, मुंबई, सिंधुदुर्ग येथील आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, कोकण टाइम्स न्यूज, महाड। आणि त्या पद्धतीनं बाबासाहेबांनी या देशात संविधान सुद्धा समता, न्याय, बंधुत्व याच्यावर आधारलेलं संविधान आपल्याला दिलं। परंतु आपण पाहतो बाबासाहेबांनी केलेल्या क्रांतीविरुद्ध काही मनुवादी, जातीवादी मंडळींनी परत एकदा या देशामध्ये प्रतिक्रांती करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि बाबासाहेबांनी जे जे समतेसाठी केलं त्याला विरोध करण्याचा आणि परत एकदा मनुस्मृतीचं एक प्रकारे या इथे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न, अघोषित प्रयत्न, या इथे पुस्तकामधून मनुस्मृतीचे श्लोक लहान मुलांना त्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये टाकून प्रत्यक्ष पद्धतीने मनुस्मृतीचं या इथे प्रस्तावित करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याला आमचा विरोध आहे। कारण या मनुस्मृतीमध्ये माणसामध्ये भेद निर्माण करणारी जाती व्यवस्था, महिलांना, दलितांना, ओबीसीना हे शूद्र आहेत, जनावरांसारखे आहेत अशा पद्धतीची श्लोकामध्ये असणारी भाषणं आणि महिलांना गुलाम आहेत आणि त्या सतत आई जन्मापासून जन्मल्यानंतर वडिलांच्या धाकामध्ये, त्यानंतर किती खराब नवरा असेल, दारुडा असेल, व्यभिचारी असेल तरी पतीच्या धाकामध्ये, आणि त्यानंतर तो मुलांच्या म्हणजे ती स्त्री मुलांच्या दबावाखाली असायला पाहिजे अशा पद्धतीचं अत्यंत दुर्दैवी वक्तव्य या मनुस्मृतीमध्ये केलेलं आहे। आणि ते समस्त या देशामधल्या सर्वच आमच्या माता भगिनींसाठी अत्यंत घातक आहे। आणि या सर्वाचा विचार करून बाबासाहेबांनी त्या काळामध्ये ही मनुस्मृतीचं दहन केलं होतं। आजचे जे काही श्लोक या पाठ्यपुस्तकामध्ये दिले आहेत ते ताबडतोब काढून द्यावेत। त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली याबद्दलचे पाठ्यपुस्तकामध्ये म्हणजे अभ्यासक्रमामध्ये विषय असावा। आणि त्याचबरोबर या इथं मनुस्मृतीची ही जी पुस्तकं आहेत जी माणसामध्ये भेद करतात, माणसाला गुलाम ठरवतात, महिलांना गुलाम ठरवतात, त्या पुस्तकावर बंदी आणायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे।
चला आता समता सैनिकाला सांगा तुम्ही मध्ये गॅप द्या. संदीप सर